बघा मित्रांनो, आज आपण एस्टिमेटिंगचे लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल या मेथडचं प्रॉब्लेम बघणार आहे. क्वांटिटीज काढायचा. तर कॅल्क्युलेट द क्वांटिटीज ऑफ अन आयटम ऑफ वर्क ॲज शोन इन द फिगर. अर्थ वर्क इन एक्सकॅव्हेशन, UCR मशिनरी इन CM, नंतर RCC वर्क इन रूफ स्लॅब. तर सगळ्यात पहिले आपल्याला ह्या जी फिगर आहे, ह्या फिगरची सेंटर लाईन डायग्राम काढायची. हा, तर सेंटर लाईन डायग्राम काढताना याची वॉलची थिकनेस किती ती बघायची. वॉलची थिकनेस किती दिलेली आपल्याला? वॉलची थिकनेस दिलेली आहे 300 mm. वॉलची थिकनेस किती आहे? 300 mm थिक वॉल आहे. तर मग हे किती राहील? 300 mm म्हणजे हे किती राहील? 0.3. 300 mm म्हणजे किती राहील? 0.3. आपल्याला रूम किती आहे? रूम किती दिलेली आहे? 4 × 4.5 मीटर, म्हणजे अशी 4 आणि असं 4.5, अशी 4 आणि असं 4.5. तर बघा मित्रांनो, आता याची सेंटर लाईन डायग्राम कशी काढतो ते बघा. बघा मित्रांनो, हे 0.15, हा, इथून ते इतकं 4 आणि हे 0.15, म्हणजे ती वॉल किती? 4.3. 4.3 लक्षात. नंतर या सेंटर पर्यंत, हा, मग इथून 3 × 4.5 आहे, तर हे 0.15, हे 0.15, इथून ते इतकं किती? 3. इथून ते इतकं किती? 3. आणि ह्याच्या सेंटर पर्यंत म्हणजे 0.15, म्हणजे 3.3. 3.3 लक्षात. 3.3 हे झालं तुमचं. हे पण 4.3, हे पण 3.3. नंतर आता इकडलं डायमेन्शन बघा मित्रांनो, हे 0.15, हे इथून ते इतकं 0.15. रूम किती आहे? 4.5. 4.5, 4.5 प्लस 0.15 प्लस इथलं 0.15, किती? ते 4.8. इकडलं किती तुमचं डायमेन्शन? 4.8. हे पण 4.8, हा, आणि हे पण 4.8. समजलं? हे झालं पहिले. तुम्ही ही डायग्राम काढली, सेंटर लाईन डायग्राम मिळेल लक्षात. तर आता काय करायचं? लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडनी आपल्याला सगळ्यात पहिले अर्थवर्क काढायचं. अर्थवर्क, अर्थवर्क, अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन, एक्सकॅव्हेशन म्हणजे उत्खनन. म्हणजे तुम्ही माती काढणार आहे त्याच्यात. आता इकडे काय करायचं तुम्हाला? पहिले किती लॉंग वॉल आणि किती शॉर्ट वॉल, कोणची लॉंग वॉल घ्यायची कोणची शॉर्ट वॉल घ्यायची हे डिसाईड करायचं. सगळ्यात पहिले इथून ते इतकी लॉंग वॉल आपण ही एक घेऊ, L1. ही एक घेतली, L1 एकच लॉंग वॉल गेलो आपण. फक्त त्याच्या क्वांटिटी किती आहे? 1 आणि 2. एक लॉंग वॉल गेलो, त्याच्या क्वांटिटी किती आहे? 2. म्हणजे ही एक आणि ही एक. शॉर्ट वॉल, ही शॉर्ट वॉल, त्याच्या क्वांटिटी किती? शॉर्ट वॉलच्या सारख्या डिस्टन्स असं तर एकालाच नाव देत शॉर्ट वॉल, पण मग क्वांटिटी वाढवायच्या. 1, 2 आणि 3. किती शॉर्ट वॉल आहे? 1, 2 आणि 3. हा, तर इकडे बघा, सगळ्यात पहिले काय करायचं? लॉंग वॉलचा फॉर्म्युला तयार करायचा. लॉंग वॉलने आपल्याला किती डिस्टन्स येतं तो बघायचा. हे 4.3 आणि हे 3.3. 4.3 आणि 3.3 किती येतं मित्रांनो? 4.3 आणि 3.3, 4.3 आणि 3.3 किती येतं? पहिले किती? 7.6. 7.6. फॉर्म्युला काय? 7.6 फॉर्म्युला आपल्याला बघायचा. लॉंग वॉलचा फॉर्म्युला काय? लेंथ प्लस विड्थ. लेंथ प्लस विड्थ. लॉंग वॉलचा फॉर्म्युला काय आपला? लेंथ प्लस विड्थ. आता बघा, विड्थ म्हणजे बी ऍड करायचं. तर इकडे बघा, 1200 दिलेलं आहे बी. हे पहा, ही विड्थ आहे. उत्खनन सगळ्यात जास्त इथं इतकं इतकं उत्खनन करता ना तुम्ही. हा, इतका खड्डा घालेंगे ना 1200 mm ला विड्थला. तर 1200 mm म्हणजे 1200 ला जर 1000 भागितलं तर 1.2 मीटर. 1.2 मीटर लॉंग वॉल मध्ये ते ऍड करायचं. किती झालं हे? किती? 8.8. मग इकडे बघा मित्रांनो, हे लेंथ. पहिले इथं तर काय करायचं? इथं क्वांटिटी किती वापरले? किती वॉल? लॉंग वॉल किती आहे? 2. लॉंग वॉल किती आहे? 2 आहे ना. लेंथ किती आहे लॉंग वॉलची? 8.8. नंतर ब्रीड्थ
ब्रेड 1.2 ब्रेड किती आहे 1.2 नंतर ब्रेड नंतर 1.2 नंतर हाईट किंवा डेप्थ आता डेप्थ किती वापरली मित्रांनो डेप्थचं लक्षात घ्या डेप्थ हा एक ग्राउंडचं सिम्बॉल जिथपर्यंत ना तिथपर्यंत घ्यायचं ग्राउंडचं सिम्बॉल जिथपर्यंत तिथपर्यंत डेप्थ घ्यायची तर 150 प्लस 250 किती होतं 300 400 आणि हे 800 1200 म्हणजे 1200 म्हणजे किती झालं 1.2 मग टोटल क्वांटिटी साठी क्वांटिटी हा आणि टोटल क्वांटिटी किती येते याची बघा या चौघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 25.34 आलं लक्षात आता शॉर्ट वॉल मेथडने हे 7 शॉर्ट वॉल हा इकडे बघा हे 4.8 किती आहे 4.8 आणि मायनस विड्थ करायचं 1.2 किती येतं हे 3.6 किती शॉर्ट्स वाले 1 2 3 शॉर्ट वाले हा लेथ किती आली तुमची 3.6 लेथ किती आली 3.6 नंतर विड्थ किती 1.2 आणि डेप्थ किती डेप्थ पण 1.2 डेप्थ किती 1.2 किती येतं हे बघा 15.55 या दोघांची ऍडिशन करायची नाही तर टोटल लेस किती येतं 40.89 मीटर 40.89 मीटर क्यूब हे झालं तुमचं अर्थ वर्क इन एक्सकॅव्हेशन समजलं का क्लिअर समजलं का समजलं सगळ्यांना हा सिंपल आहे ना आता बघा एवढं कळालं आता पुढचं काय आहे पुढचं बघा हा पुढचं काय विचारलेलं आहे युसीआर इन मॉशनरी हा युसीआर इन मॉशनरी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या फोटो मारून घ्यायचा फास्ट तो पण घेतो युसीआर इन मॉशनरी आता बघा युसीआर मध्ये युसीआर हा हे किती आपलं इकडलं किती 4.3 आहे ना 4.3 नाही हे बघा आता युसीआर आणि युसीआर इन मॉशनरी तर इकडे बघा याच्यात पण काय करायचं लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉलचं काही टेन्शन नाही लॉंग वॉल शॉर्ट वॉलचं तेच 7.6 हे 4.3 3.3 7.6 प्लस विड्थ इकडे बघा तीन इथं 2 स्टेजेस मध्ये 1 आणि 2 हा तर विड्थ काय पहिल्यासाठी 700 mm म्हणजे 0.7 तर किती येतं हे 8.3 तर काय करायचं सगळ्यात पहिले क्वांटिटी लॉंग वॉल किती आहे 2 नंतर लेंथ किती लॉंग वॉलची 8.3 नंतर हे किती आहे विड्थ किती आहे आता विड्थ बघायची विड्थ किती आहे 0.7 विड्थ किती आहे 0.7 आता डेप्थ म्हणजे डेप्थ किंवा हाईट तर इकडे बघा याच्यात स्टेप्स घ्यायच्या बरं ही फर्स्ट स्टेप साठी म्हणजे इथून ते इतक्यासाठी पहिले फर्स्ट स्टेप साठी हा तर किती आहे डेप्थ पहिल्या स्टेप साठी किती आहे 800 म्हणजे 0.8 क्वांटिटी आणि इथं टोटल क्वांटिटी तर क्वांटिटी किती आहे ती मला सांगा 9.296 आलं लक्षात नंतर शॉर्ट वॉल किती आहे 4.8 मायनस 0.7
हे किती येतं बघा, किती येतं आता बघा, 4.8 मायनस 0.7 किती येईल, 4.1. तर शॉर्ट वॉल किती आहे, 3. 4.1, 4.1 लेंथ 4.1. हा, विड्थ किती आहे आपली पहिल्याची, आपल्या 0. पहिल्याची ना बघा, 0.7, 0.7 आणि डेप्थ किती 0.8. किती येतं हे, 6.88, 6.88. हा, तर आता बघा, हे झालं पहिल्याची टोटल क्वांटिटी करा, या दोघांची बेरीज करा. 16.17 मीटर क्यूब. हा, हे झालं. आता पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप, स्टेप 2, लॉंग वॉल 7.6, विड्थ किती आहे 0.5 प्लस 0.5 किती येतं हे 8.1. शॉर्ट वॉल 4.8 मायनस 0.5 किती येतं 4.3. तर किती क्वांटिटी, हे 2, हे 3. तर हे किती येतं, हे 8.1 आणि हे 4.3. हा विड्थ किती आहे 0.5, 0.5. विड्थ किती आहे 0.5, 0.5. डेप्थ किती आहे, इकडे बघा, डेप्थ 650, हे 400, 250, 650 म्हणजे 0.65, 0.65. याची बेरीज करा, किती येते सांगा, याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा वरच्याचा. 5 पॉईंट, दुसऱ्याचं 3 पॉईंट, याची बेरीज करा, 9.13. या दोघांची बेरीज करा टोटल, या दोघांची बेरीज करा 16 आणि 9. $25.311 मीटर क्यूब. हे झालं QCR इन मोशन. हा, आता बघा, आता ह्याच्यात लास्ट RCC वर्क, तिसरं RCC वर्क इन रूफ स्लॅब, RCC वर्क इन रूफ स्लॅब. आता ह्याला कसं करायचं मित्रांनो, लक्ष द्या. RCC वर्क इन रूफ स्लॅब, रूफ स्लॅबला कसं करायचं, पूर्ण हे पहा, स्लॅब जो आहे पूर्ण भिंतीवर पण पडतो ना, पूर्ण ह्या कोण्यापासून ते ह्या कोण्यापर्यंत पडतो ना, उसमें वॉल के जैसा लेके गया नाही, तर पूर्ण डायरेक्ट इथून ते इतका डिस्टन्स घ्यायचा. इथून ते इतका डिस्टन्स किती येईल, हे पहा, हे 0.3 प्लस हे 4, 0.3 प्लस 4 प्लस 0.3 प्लस हे 3 प्लस हे 0.3 किती येतोय डिस्टन्स, 7.9. एवढा डिस्टन्स किती येईल, 7.9. मग हा काढायचा, हे 0.3, शांत बस, हे 0.3, हे 0.3, हे 4.5
आणि हे 0.3 किती हे पहा हे 0.3 4.5 0.3 किती 5.1 5.1 7.9 हा 7.9 लेंथ येईल 7.9 किती येईल लेंथ आणि 5.1 काय येईल विड्थ 5.1 काय येईल विड्थ लेंथ आणि विड्थ झालं हा लक्ष द्या इकडं लेंथ विड्थ आणि जाडी किती याची थिकनेस किती आहे स्लॅबची थिकनेस किती आहे 120 स्लॅबची थिकनेस किती आहे 120 mm म्हणजेच किती 120 ला जर 1000 ने भागितलं तर किती येतं सांगा पटकन 0.12 0.12 रूफ स्लॅब तर इकडे बघा लेंथ लेंथ किती आली तुमची लेंथ ते 7.9 विड्थ किती आहे 5.1 आणि डेप्थ म्हणजे थिकनेस किंवा डेप्थ किंवा हाईट किती आहे 0.12 0.12 एवढं समजलं हा एवढं समजलं लक्षात तर मग बघा आता पुढे या तिघांचा गुणाकार केला की आपलं फायनल उत्तर येऊन जाईल याचं क्वांटिटी हा 7.9 इंटू 5.1 इंटू 0.12 किती येतं बघा 4.83 4.83 मीटर क्यूब 4.83 मीटर क्यूब हा झाला मित्रांनो पहिला प्रॉब्लेम पुढचा लगेच